नमस्कार. बनवून खाऊ, मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण एकदम रेस्टॉरंट टाईप्स मंचाव सूप आपण घरच्या घरी बनवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आपण अशा भाज्या घेऊन चांगल्या धुवून कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी अद्रक आणि बारीक बारीक कापलेला लसूण आणि मिरची, त्यानंतर कांदा आपण त्यामध्ये टाकलेला आहे. तेलामध्ये यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जे बारीक बारीक कापलेलं पत्ताकोबी आहे ते पत्ताकोबी पण आपण यामध्ये टाकून घेऊया. तर बारीक बारीक कापलेला पत्ताकोबी आपण टाकलेला आहे. त्यानंतर शिमला मिरची टाकून घेऊया. त्यानंतर गाजर टाकून घेऊया. हे सर्व भाज्या आपण एकत्रित मिक्स करून चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेऊया. त्यानंतर तेलामध्ये चांगल्या प्रकारे अशा परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. ते भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. पाणी टाकून व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि मिक्स करून आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर असं जेवढं आपल्याला सूप बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि चांगलं पाण्यामध्ये भाज्या उकळून घेऊया. त्यानंतर चवीपुरतं मीठ त्यामध्ये आपण घालूया. चवीपुरतं मीठ घातल्याच्या नंतर जिरे आणि थोडंसं मसाला पावडर टाकूया. त्यानंतर आपण सोया सॉस टाकूया. रेड चिली सॉस आपण त्यामध्ये घालूया. त्यामुळे एकदम चांगली चव सूपला येईल आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. चांगलं घट्ट बनवण्यासाठी आणि मिक्स येण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण ॲड करून घेऊया पाणी टाकून. तसं पाणी टाकून मिक्स करून थोडं करून आपण हे सूपमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया. ज्यामुळे काय होईल, व्यवस्थित आपलं मिक्स होईल आणि एकदम घट्ट असं चांगलं सूप तयार होईल. वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि असं नंबर 1 रेस्टॉरंट टाईप आपलं सूप तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपण असं बाउलमध्ये खायला घेऊ शकतो आणि थोडेसे नूडल्स आपण एक कढईमध्ये चांगले शिजवून घेऊन त्यामध्ये आपण तेल टाकून थोडंसं तळून घेऊया कॉर्नफ्लॉवर लावून. तर तळून घेतलं की एकदम चांगले कडक होतील आणि ते आपण या सूपवरती टाकून घेऊया. अशा प्रकारे नूडल्स आपण चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि तेलामध्ये आपण चांगले कडक काढून घेऊन ते भुगा करून आपण असे सूपवरती टाकू शकतो. तसं सेवेसारखं आपण नूडल्स आपण एकदम कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत. हे आपण सूपवरती टाकून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे एकदम रेस्टॉरंट टाईप एकदम टेस्टी असं आपलं सूप तयार झालेलं आहे. हे आपण घरच्या घरी बनवून खाऊ. तुम्ही बनवून खा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.